शेड्यूलमध्ये एक छोटासा चेंज झाला, पण त्याचा इफेक्ट पूर्ण क्वालिफिकेशन इक्वेशनवर पडला. ग्रुपमधून एक टीम बाहेर पडली आणि अचानक दुसऱ्या टीमसाठी वर्ल्ड कपचा दरवाजा थोडा अजून उघडला. आणि हा कोइन्सिडेन्स नाही, ही एक अपॉर्च्युनिटी आहे. ही अपॉर्च्युनिटी एक्झॅक्टली कशी तयार झाली आणि इंडियाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इंडिया नॅशनल अंडर 17 फुटबॉल टीमसाठी आता फिफा अंडर 17 वर्ल्ड कप क्वालिफिकेशनचा सिनॅरिओ खूप इंटरेस्टिंग झाला आहे. AFC अंडर 17 एशियन कप मध्ये इंडियाचा ग्रुप ओरिजिनली 4 टीमचा होता. इंडिया, ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान आणि नॉर्थ कोरिया नॅशनल अंडर 17 फुटबॉल टीम. पण नॉर्थ कोरियाच्या सडन विड्रॉलमुळे ग्रुप आता 3 टीम्सवर आला आहे. बघायला ही फक्त एक टीम कमी झाल्यासारखं दिसतं, पण ऍक्च्युअल मध्ये हा इंडियासाठी मोठा ऍडव्हान्टेज आहे. पण नॉर्थ कोरिया नॅशनल अंडर 17 फुटबॉल टीमचा विड्रॉल फक्त रॅन्डम डिसिजन नव्हता. रिपोर्ट्सनुसार टुर्नामेंट मिडल ईस्ट मध्ये होणार असल्यामुळे तिथल्या पॉलिटिकल सिच्युएशन बाबत शंका होती आणि त्याचसोबत एक आधीचा फिस्ट पंचिंग इन्सिडेंटचा इम्पॅक्ट पण या डिसिजनवर पडला असू शकतो. एशियन कप मध्ये टोटल 9 टीम्स वर्ल्ड कप साठी क्वालिफाय होणार आहेत, ज्यामध्ये होस्ट कतार ऑलरेडी कन्फर्म आहे. ग्रुप स्टेज मध्ये प्रत्येक ग्रुप मधील टॉप 2 टीम्स क्वालिफाय होतात. आता ट्विस्ट असा आहे की इंडियाला 3 मॅचेस खेळायच्या आहेत आणि त्यात फक्त 2 मॅचेस मध्ये टॉप 2 मध्ये फिनिश करायचं आहे. मॅचेस सिंपल आहेत, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि इंडिया वर्सेस उझबेकिस्तान. पण इक्वेशन सिंपल असलं तरी प्रेशर डबल आहे. सिनॅरिओ 1 एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असणार आहे. जर इंडियाने एक मॅच जिंकली आणि दुसरी ड्रॉ केली किंवा दोन्ही जिंकली तर 4 पॉइंट्स किंवा त्यापेक्षा जास्त पॉइंट्स मिळतील आणि क्वालिफिकेशन ऑलमोस्ट कन्फर्म होईल. सिनॅरिओ 2 थोडं ट्रिकी आहे. जर इंडियाने एक मॅच जिंकली आणि दुसरी हारली तर सगळं दुसऱ्या मॅचवर डिपेंड करतं. जर ज्या टीमला इंडियाने हरवलं ती टीम पण आपली दुसरी मॅच हारली तर इंडिया क्वालिफाय होऊ शकते. पण जर सगळ्या टीम्सने एक एक मॅच जिंकल्या तर सगळ्यांचे 3 पॉइंट्स होतील आणि मग टाय ब्रेकर्स गेम होतील. टाय ब्रेकर्स इथे खूप इम्पॉर्टंट बनतात. हेड टू हेड पॉइंट्स, गोल डिफरन्सेस, गोल स्कोर्ड हे सगळं फॅक्टर्स काउंट होतात. इव्हन डिसिप्लिन रेकॉर्ड, येलो कार्ड्स, रेड कार्ड्स पण इम्पॅक्ट पडतात. आणि शेवटी एक्स्ट्रीम केस मध्ये ड्रॉइंग ऑफ लॉट सुद्धा पॉसिबल आहे. म्हणजे फक्त जिंकणे नाही तर किती मार्जिनने जिंकता आणि किती कंट्रोल मध्ये गेम खेळता हे पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. सिनॅरिओ 3 मध्ये इंडिया दोन्ही मॅचेस ड्रॉ करतो तरी पण चान्सेस आहे, पण कंडिशन अशी आहे की ऑस्ट्रेलिया वर्सेस उझबेकिस्तान मॅच ड्रॉ नसावी. जर ती मॅच पण ड्रॉ झाली तर सगळ्यांचे पॉइंट्स सेम होतील आणि पुन्हा टाय ब्रेकर डिसाइड करणार की कोण पुढे जाणार. सिनॅरिओ 4 सर्वात टफ आहे. जर इंडियाने एक ड्रॉ आणि एक लॉस केला तर क्वालिफिकेशन खूप कॉम्प्लिकेटेड होईल. या सिच्युएशन मध्ये दुसरी मॅच ड्रॉ असावी लागेल आणि इंडियाला आपला लॉस नॅरो मार्जिनने ठेवावा लागेल. त्याच्यासोबत ड्रॉ मध्ये गोल स्कोर करणे पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. आता एक इम्पॉर्टंट बॅकग्राऊंड बघूया. इंडियाने फिफा अंडर 17 वर्ल्ड कप मध्ये फक्त एकदाच पार्टिसिपेट केला आहे, ते पण 2017 मध्ये. पण तेव्हा क्वालिफिकेशन मेरिटवर नव्हतं तर होस्ट म्हणून डिरेक्ट एंट्री होती. म्हणजे आजपर्यंत इंडियाने मेरिटवर वर्ल्ड कप क्वालिफिकेशन अचीव केलेलं नाही. आणि आता जे सिनॅरिओ तयार झाला आहे तो एक रिअल चान्स आहे हिस्ट्री क्रिएट करायचा. पण या फॉर्मॅटमध्ये एक रिस्क पण आहे. मॅचेस कमी झाल्यामुळे कमबॅकचे चान्सेस पण कमी आहेत. 2 मॅचेस मध्ये एक चूक पण हेवी पडू शकते. प्रेशर जास्त आहे पण क्लॅरिटी पण तितकीच आहे. ऑस्ट्रेलिया आणि उझबेकिस्तान दोन्ही स्ट्रॉंग साइड्स आहेत. युथ लेवलवर त्यांचे स्ट्रक्चर, फिजिकॅलिटी आणि कन्सिस्टन्सी स्ट्रॉंग आहे. पण शॉर्ट फॉर्मॅट मध्ये एक स्ट्रॉंग परफॉर्मन्स सगळा सिनॅरिओ चेंज करू शकतो. दरवाजा उघडा आहे पण त्यातून पुढे जाण्याचा रस्ता इंडियाला स्वतः तयार करावा लागेल. आणि इंडिया या 2 मॅचेस मध्ये प्रेशर हँडल करून पहिल्यांदाच मेरिटवर फिफा अंडर 17 वर्ल्ड कप साठी क्वालिफाय करणार की ही एक मोठी अपॉर्च्युनिटी हातातून निघून जाणार. तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.